हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळी एकदा माझ्या मुलीला स्कूलमध्ये सोडून आले की तो माझ्यासाठी थोडा निवांत टाईम असतो. मग त्यामध्ये मी जरा माझं मी पण एन्जॉय करते. मला सॉफ्ट कॉफी आवडते, त्यामुळे आले की पहिलं मस्त सॉफ्ट कॉफी बनवली. सोबत तिच्या टिफिनसाठी डोसा बनवला होता, तोही खायला घेतला. थोडं निवांत बसून हे दोन्ही एन्जॉय केलं. मग लागले बाकी घरातल्या शिल्लक कामासाठी. आपलं कसं आहे ना, एकामागे एक काम हे असतंच, ते कधी संपत नाही. आणि प्रत्येक बाईमध्ये ही एक पॉवर असतेच की ती सगळी कामं नवीन जोमाने आणि आनंदाने करते. मग ती हाऊसवाईफ असो व वर्किंग वुमन असो, प्रत्येक कामाचं प्रत्येक प्रोफेशनचं ती बॅलन्स करतेच करते. असो मग घरातला पसारा आवरला. घरामध्ये धूळ खूप येते, त्यामुळे डस्टिंग केली. कालचे सुकलेले सगळे कपडे घरी घालण्यासाठी घेतले. परवा बाहेर गेलो होतो म्हणून कपडे जरा जास्तच होते. त्यात पण आमचे कमी पण संक्षाचे जास्त होते. लहान मुलं असल्याने त्यांचे कपडे खूप खराब होतात, त्यामुळे त्यांचे कपडे जरा जास्तच असतात. मग सगळे कपडे घरी करून प्रत्येकाची वेगवेगळी करून ठेवली. संक्षाचे पण ठेवताना मी फ्रॉक वेगळे ठेवते, डेली यूजवाले वेगळे ठेवते आणि टी शर्ट पॅन्ट वेगळे ठेवते, जेणेकरून नेक्स्ट टाईम काढताना जे पाहिजे ते मला इझिली मिळतं. बाकी ते सगळे मग जाग्यावर नेऊन ठेवले. काल मार्केटमधून छान हिरवा वाटाणा आणला होता, तोही सोलायला घेतला. आधी ही तयारी केली की स्वयंपाकाच्या गडबडीत जास्त टाईम जात नाही. सोलताना अजून काम वाढू नये म्हणून मी एक मोठं ताट किंवा पेपर घेते, जेणेकरून खाली जास्त कचरा होत नाही. वाटाणा सोलून त्याची सालं अशी कॅरीबॅगमध्ये गोळा केली, म्हणजे ही कॅरीबॅग डायरेक्ट उचलून मला डस्टबिनमध्ये टाकता येते. आणि वाटाण्याचे दाणे एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून दिले. यामुळे जास्त कचरा पण नाही झाला आणि जास्त काम वाढलं पण नाही. घरातील ही छोटी मोठी कामं करायला मला हाच वेळ आहे, कारण संक्षा पण स्कूलला गेलेली असते आणि संध्याकाळी 4 वाजता मला ऑफिस कामासाठी लॉग इन करायचं असतं, म्हणून परत टाईम नाही भेटत. सो मोस्ट ऑफ कामं मी याच टायमाला आवरून घेते. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.